नमस्कार मित्रांनो. आता शेवग्याची छाटणी एप्रिलमध्ये केली आम्ही. पण काय झालं, इतकं पाणी जरी दिलं तरी काय फुटवाच करत नव्हतं, कारण ऊनच भयंकर होतं. त्यामुळं फुटवा करायचं जळून जायचं, फुटवा करायचं जळून जायचं. मग आम्ही म्हटलं असं का होतं, असं का होते. तर बघा, मेच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात ज्यावेळेला पाऊस पडला त्यावेळेला बघा फुटवा करायला सुरुवात झाली. तर आम्ही म्हटलं अख्खं त्याचं सावळ्याला झाडच जळतंय, कुणाच ठाऊक सावळ्यामुळं. पण तसं काय झालं नाही. ऊन होतं ना एप्रिलमध्ये. मे मध्ये शेवटच्या आठवड्यात पाऊस पडल्यावर मग फुटवा करायला लावलं ना. आता बघा हिरवगार दिसायला लागले. तळापासून फुटवा केला हे बघा, खालनं बुडक्यापासून फुटवा करायला लागले. आता तर पावसाशिवाय सतनगत नाही मित्रांनो. आपण वरचं किती जरी पाणी दिलं ना तर काही उपयोग नाही. जसं बाळाला आईच्या दुधाची गरज असते तशी पिकाला, माणसाला, झाडांना पावसाची गरज आहे. कारण त्याशिवाय झाडाझुडपाची, पिकाची भूकच भागत नाही बघा. पाऊस आहे तर सर्व आहे, नाही तर काही नाही बघा. पावसाशिवाय सतनगत नाही. तर आता बघा हे शेवगं आमचं कसं इतकं दाट दडप आणि पक्क असं तळापासून फुटलेत हो का. आता वाढ बी खायला लागलेत चांगली, सगळीच झाडं वाढ खायला लागलेत. बघा आता ही लिंबुणी आहे, लिंबुणी पाक सुकली होती. इतकं जरी पाणी दिलं तरी सुकतच होती. मग पाऊस पडल्यापासून ते बी सुधारली. आता तसेच हे रामफळ हे बी सुधारलं आहे बघा. आता तिकडे एक पेरूचं झाड आहे, त्याचा सरगाडा झाला आहे, ते बी फुटवा करायला लागलं आहे आता. तर पाऊस आहे तर सगळं आहे. पाणी किती द्या पण पिकं सुधारत नाही ते. तसंच बघा हे आता चिंच आहे, ही गोड चिंच आहे आणि ही बी हिचा बी सरगाडाच झाला. आता पाऊस पडल्यापासून बघा हे बघा कशी हिरवळली आहे का. कणाकणा तिची वाढ झाली बघा. या महिन्यात हिरवीगार दिसायला लागली. आता तसंच हा हादगा बघा, हादगाचा बी सरगाडा झाला, ते बी फुटलाय चांगला, ते बी हिरवागार झाला आहे आता. तसेच ही मोठी चिंच ही सुद्धा हिरवळली ती चांगली. तसेच इकडं बघा ही कोंबड्याच्या शेडच्या पुढे एक चिंच जड, ती बी हिरवळली, ती बी गोड आहे बघा. आणि ही गवारी पाऊस पडल्यापासून तिला बी इतकं तेज आलं आहे बघा, हिरवीगार झाली. आता आठवड्याभरात ते तोडा येईल. तर हे पाऊस आहे तर सगळं आहे बघा. पाऊस नाही तर काय नाही. पिकाला किती खाया टाका, पाणी द्या, काही उपयोग होत नाही. एका पावसात आमची ही पिकं सुधारली, शेवगं फुटलं, पिकं पाणी चांगली आली. पण पाणी आम्ही द्यायचो, खाया टाकायचो, आम्ही म्हणायचं सुधारत का नाही ती. तर ते आमच्या लक्षात आलं पावसाशिवाय सदगत नाही. म्हणून बघा पाऊस आहे तर सगळं आहे. पाऊस नाही तर काही उपयोग नाही. आपण किती खाया टाका, किती खतं टाका, काय उपयोग नाही. पाऊस पडल्यामुळं बघा ही किती हिरवगार शेत दिसायला लागलं आमचं. तरी अशी परिस्थिती आहे. आता पाऊस इकडं उघडला आहे, बारीक 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 येते 2 दिवसाला 3 दिवसाला. पण एवढा मोठा पाऊस नाही. बाजरीच्या काय अजून पेरी नाही ते आमच्याकडं. तर 1-2 पाऊस पडलं तर मग पेरून टाकायचं. धन्यवाद.